शुभविवाह या मालिकेच्या 23 ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आकाश त्या रिक्षेचा पाठलाग करत असतो। आकाश ज्या वेळेला रिक्षेचा पाठलाग करत असतो त्यावेळेला ती रिक्षा मध्येच गायब होते। आकाश खूपच चिडतो आणि चिडलेला आकाश आता एकदम रागारागामध्ये त्या रिक्षेकडे पाहायला लागतो आणि कुठे गेली रिक्षा असं म्हणत त्या रिक्षेचा मागोवा काढायला लागतो। ज्या वेळेला आता इकडे आकाश तिथपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर मग आता इकडे अभिजित रिक्षा सोडून पळून गेलेला असतो। अभिजितला खरं तर भूमीला काहीतरी सांगायचं असतं, पण त्याचं टायमिंग आणि त्याचं पॉस्चर जे वागण्याचं ते चुकलेलं असतं। इकडे तोपर्यंत मग आता अभिजित रिक्षेमधून पळून जात असतो आणि तेवढ्यातच आकाश त्याला घट्ट पकडतो। कोण आहेस तू? का हिला किडनॅप करत होतास? कोण आहेस तू? असं म्हणत तो आता अभिजितवरती तुटून पडतो। ज्या वेळेला तो अभिजितवरती तुटून पडतो त्यावेळेला आता इकडे अभिजित तिकडून पळून जाण्याचं काम करत असतो, पण त्याच वेळेला आकाश त्याला धरतो, त्याची गचेंडी धरतो आणि थांब, कुठे चाललास असं म्हणत तो आता अभिजितला पकडण्याचा प्रयत्न करतो। ज्या वेळेला तो अभिजितला पकडण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला भूमी आता त्याला पाहते। भूमी त्याला पाहते आणि त्यानंतर भूमीला साधारण तो आता अभिजित असल्याचा भास होतो आणि त्याच वेळेला अभिजित इथे कसा काय असं आता ती म्हणायला लागते। बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे भूमी आता आकाशला आवाज देत असते। भूमी आकाशला आवाज देते आणि त्यानंतर मग आता भूमी सांगते, आकाश इकडे ये, आकाश इकडे ये असं म्हणत मग मात्र ती आकाशला आवाज देते आणि त्यानंतर आकाश आता तिकडे येतो। भूमी, तू ठीक आहेस ना? कोण होता तो माणूस? मला खरंच कळत नाहीये की हा माणूस कोण होता। यावरती भूमीला अभिजितचा चेहरा दिसलेला असतो, पण नक्की काय काही कन्फर्म कळत नसतं आणि त्यामुळे मग आता भूमी काही बोलत नाही। पण आकाश त्याच्या तोंडून मास्क काढणार तेवढ्यात तो माणूस तिकडून पळून जातो आणि तोपर्यंत तो भूमीला धडकतो। भूमीच्या जवळ आकाश येतो, तिला सावरतो आणि त्याला खूपच तिची काळजी वाटते। तो तिला आता आपल्या गाडीमध्ये घेतो आणि घरपर्यंत सोडायला जातो। ज्या वेळेला तो घरपर्यंत सोडायला येतो आणि त्यावेळेला आकाश आता सांगायला लागतो, तू बिलकुल चिंता करू नकोस, मी ना हा माणूस कोण होता, काय होता हे सगळं शोधून जोपर्यंत काढत नाहीये ना तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं चालू असताना लगेचच आता इकडे भूमी सांगायला लागते की शंकरशण येतील, मी शंकरशणना सुद्धा आता ही गोष्ट नक्कीच सांगेन। त्यावरती आता आकाशला थोडंसं वाईट वाटतं आणि त्यानंतर मग आता आकाश इकडे सांगायला लागतो, भूमी ऐक ना, काय नक्की आहे, काय नक्की चाललंय, तू माझ्याशी शेअर करू शकतेस, तो माणूस कोण होता? आता इकडे भूमीच्या डोक्यामध्ये सतत अभिजितचाच विचार असतो आणि ती आता सांगत असते की मी शंकरशणला बोलवेन। यावरती आकाश म्हणतो, तू मला खरं का सांगत नाहीयेस? आत्ता सुद्धा ज्या वेळेला तुला आता संकटात तू पडलीस आणि त्यावेळेला संकटात पडल्यानंतर सुद्धा तुला शंकरशणची आठवण आली नाही, तर तुला माझी आठवण आली, बरोबर ना? का असं झालं? तुला माझी आठवण का आली? कारण तू मला आता शंकरशणपेक्षा सुद्धा जवळचा समजतेस ना असं म्हटल्यावरती आता इकडे भूमिका हीच बोलत नाही, ती कारमधून उतरते आणि कारमधून उतरून आता भूमी तडक तिकडून निघून जाते। तिच्या डोक्यात विचार असतो तो फक्त आणि फक्त अभिजितचाच डोक्यामध्ये विचार असतो आणि त्यामुळे ती आता तोच विचार करत असते की अभिजित इकडे कसा परत येऊ शकतो आणि मी खरंच अभिजितला पाहिलं की माझ्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय। नाही, सत्याचा शोध तर घेतलाच पाहिजे। भूमी आता आपल्या म्हणजे शंकरशणच्या घराच्या इथे येते। आकाश तिला पुन्हा सांगत असतो, काय नक्की तुझ्या मनात आहे? तू काय माझ्यापासून सत्य लपवतेस हे जोपर्यंत तू मला सांगत नाहीयेस तोपर्यंत मला खरंच काही कळणार नाहीये। बोल भूमी, सांग भूमी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी तरी पण गप्प बसते आणि आकाश तिच्याकडे पाहतच बसतो। कधी भूमी मला आता सत्य सांगणार आणि कधी भूमीला आता हे सत्य मला सांगायची इच्छा होणार। पण भूमी विचार करत असते, आकाश काय सांगू? माझी जी काही मजबुरी आहे ना ती मजबुरी मी तुला सांगूच शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच भूमी घरी येते। घरी आल्यावरती शंकरशण मीटिंगसाठी बाहेर गेलेला असतो आणि त्याच वेळेला तिला आठवण येते की मानसीने आपल्याला कॉल केला होता
मानसीने आपल्याला कशासाठी कॉल केला होता आणि हे जाणून घेण्यासाठी मग तोपर्यंत लगेचच भूमी मानसीला कॉल करते। ज्या वेळेला भूमी आता मानसीला कॉल करते आणि ती म्हणते, बोल ग मनू, तू मला कॉल केला होतास ना, काय कशासाठी? यावरती मग आता लगेचच मानसी तिला सांगायला लागते, अगं तुला माहिती आहे मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। अगं तू म्हणजे कोणीही घरात नव्हतं ना तेव्हा अभिजितच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे आले होते आणि ते पौर्णिमाच्या नावावरती नव्हते आले, तर ते पैसे आले होते आईंच्या नावावरती। यावरती मग लगेचच आता बोलायला लागते भूमी, काय? आणि ही गोष्ट पौर्णिमाला माहिती आहे? यावरती ती म्हणते म्हणजे मला तरी असं वाटलं नाही। यावरती भूमी म्हणते, तू एक काम कर, तू काय कर माहिती आहे का, तू न ताबडतोब आता इकडे एक गोष्ट कर की तू या सगळ्यामध्ये आता पौर्णिमाकडून न काढून घे, पौर्णिमाकडून काढून घे की नक्की काय घडलंय किंवा तिला ह्या गोष्टीचा काही अंदाज आहे का। हे जर का तू पौर्णिमाकडून काढून घेतलंस ना तर नक्कीच आपल्याला गोष्टी समजतील, मला कळवशील का काय झालंय ते? यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी, हो तू ताई चिंता करू नकोस, मी काय करते माहितीये, मी न पौर्णिमाला कॉल करीन म्हणजे पौर्णिमाशी बोलेन आणि पौर्णिमाकडून मला जे काही समजेल ना ते मी तुला नक्की सांगेन, असं ती म्हणायला लागते। बरं हे सगळं होत असताना भूमीच्या डोक्यामध्ये विचार येतो की नक्की चाललंय तरी काय, म्हणजे ह्या आईंचं चाललंय काय? भूमी आता खूप मोठी गोष्ट करणार असते आणि त्याच वेळेला भूमीच्या डोक्यामध्ये विचार येतो। बरं तोपर्यंत आकाश आता घरी येतो आणि मानसीला सगळं घडलेलं सत्य सांगायला लागतो। ज्या वेळेला आकाश आता मानसीला घडलेलं सत्य सांगतो की भूमीला किडनॅप करण्यात आलं आणि तो गायकवाडांना सुद्धा कॉल करतो। ज्या वेळेला आकाश आता गायकवाडांना कॉल करतो आणि गायकवाडांना कॉल करून तो सांगायला लागतो की भूमीवरती कुणी हल्ला केला, काय हल्ला केला, याचं सत्य तर आपल्याला समजलंच पाहिजे। कोण होता तो माणूस आणि भूमीसोबत त्याचं काय वैर होतं, भूमीला किडनॅप करून कुठे घेऊन चालला होता? यावरती आता पौर्णिमा आणि रागिणी या दोघी जणी हे बोलणं ऐकतात। ज्या वेळेला पौर्णिमा आणि रागिणी या दोघींनी हे बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेला आता इकडे पौर्णिमा म्हणायला लागते, आई हे तुमचंच कारस्थान असेल ना, म्हणजे भूमीच्या जीवावरती दुसरं कोण उठणार आहे, दुसरं कोणीही भूमीच्या जीवावरती उठूच शकत नाहीये, हे तुम्हीच केलं असाल ना आई, असं म्हटल्यावरती मग आता रागिणी म्हणते, नाही मी हे केलेलं नाहीये। त्यावरती मग आता पौर्णिमा म्हणते, मग तुमच्याच इतका तिचा दुसरा दुश्मन कोण उपटला की जो आता तिला इतका त्रास देऊ शकतो, असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी विचारच करायला लागते आणि त्यावरती मग आता इकडे रागिणीच्या म्हणजे पौर्णिमा मुद्दामच आपल्या हातामधला ग्लास असतो काचेचा तो खाली आपटून फोडते आणि त्यानंतर ती म्हणायला लागते, अरे देवा अपशकुन झाला, म्हणजे इकडे भूमीच्या किडनॅपिंगची गोष्ट चालू आहे आणि तिकडे अपशकुन झालाय, मला तर खरंच कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय असं म्हणत आता इकडे लगेचच ती बोलायला लागते। त्यावरती मग आता आकाश येतो आणि पौर्णिमा तू कितीही कटकारस्थानं केलीस ना किंवा तू कितीही दाखवण्याचा प्रयत्न केलास ना की हा अपशकुन घडतोय आणि स्वतःहून ग्लास फोडलास ना तरी मला बोलायला आवडत नाहीये, पण तुझ्या आयुष्यामध्ये झालेला हा इतका मोठा अपशकुन, या अपशकुनाचं काय करायचं ग? आणि तू असे 100 ग्लास जरी फोडलेस ना तरी 100 ग्लास फोडलेस तरी सुद्धा भूमीच्या पाठीशी मी ठामपणे उभाच राहणार आहे आणि तिला न्याय मी मिळवूनच देणार आहे। म्हणजे तू कितीही कारस्थानं कर ग, तू कितीही कारस्थानं कर, पण तुझे डाव कोणत्याही प्रकारे यशस्वी होणार नाही, म्हणजे नाहीच, असं म्हणत मग मात्र आता इकडे चांगलाच झटका दिलेला असतो तो म्हणजे इकडे आता पौर्णिमा आणि आता रागिणीला। आणि आकाश म्हणतो, भास्कर भूमीच्या बद्दल इतकं मनामध्ये जे काही विष पेरून ठेवलंयस ना ते विष पेरणं पहिलं बंद कर आणि माझ्या भूमीला काहीही होणार नाहीये, म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी काही भूमीला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये, भूमी माझी बायको आहे आणि माझी बायको असल्या कारणाने मी भूमीला कधीच एकटं सोडणार नाही, असं आता ती म्हणायला लागतो तो। आणि त्यानंतर मग रागिणी विचार करायला लागते, काय करू या भूमी आणि आकाशच्या प्रेमाचं, काय करू मला खरंच कळत नाहीये,
असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे मानसी सांगायला लागते, भाऊजी काय बोलले गायकवाड इन्स्पेक्टर? यावरती पौर्णिमा म्हणते, हे बघ मी काही केलेलं नाहीये, आत्तापर्यंत जे काही होतंय ना ते भूमीचा अपशकुनच आहे आणि भूमीच्या बाबतीत हे सगळं होत असताना मी कशाला काय करू? यावरती आकाश म्हणतो, हे बघ मानसी काही होणार नाहीये भूमीला, तो कोण माणूस होता, त्यांनी भूमीला का किडनॅप केलं होतं हे जोपर्यंत मी सत्य शोधत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये आणि मी गायकवाडांना शोध घ्यायला सांगितलेलं आहे, काय खरं काय खोटं गायकवाड सर आता सगळं शोधून काढतील, काहीही घाबरायची गरज नाहीये। असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश सगळ्यांना समजावून सांगत असतो, तोपर्यंत भूमी आपल्या घरी असते, ज्या वेळेला भूमी घरी असते आणि त्याच वेळेला भूमी आता समोर येते आणि आता ती आपल्या डोक्याला शेकवत असते। भूमी ज्या वेळेला आपलं डोकं शेकवत असते आणि त्याच वेळेला तिच्या समोर आकाश येतो आणि आकाश ती आईस बॅग घेतो। आकाश ज्या वेळेला आईस बॅग घेतो आणि त्याच वेळेला आकाशने आईस बॅग घेतल्यावरती आता इकडे भूमी सांगते, आकाश, यावरती आकाश म्हणतो, हे बघ मला तू खरं खरं जे काही आहे ते सगळं सांग, म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुला आता जो काही त्रास होतोय तो मला दिसतोय, तू बोल मला काय होतंय नक्की, तुला कोण ब्लॅकमेल करते, कोण तुला या सगळ्यामध्ये त्रास देते? यावरती मग आता भूमी सांगते, आकाश जे माझ्या बाबतीत घडलंय ना ते तुला कसं सांगू मी, मला खरंच कळत नाहीये की माझ्या बाबतीत काय घडलंय ते, म्हणजे खरं सांगायचं तर आता शंकरशण अधिकारी हा मला ब्लॅकमेल करतोय। यावरती आकाश म्हणतो, ते मला माहिती आहे, पण नक्की काय घडलंय? यावरती मग भूमी सांगायला लागते, ज्या वेळेला आपला अपघात झाला ना त्या अपघाताच्या वेळेला तुझ्याकडून ज्या वेळेला गार ठोकली त्यावेळेला शंकरशण अधिकारी यांची आता पत्नी वारली आणि त्यामुळे मग त्यांनी तुझं ऑपरेशन करण्यासाठी, मला ज्या वेळेला समजलं की हेच डॉक्टर आहेत तुझं ऑपरेशन करण्यासाठी आणि म्हणून आता मी लगेचच त्यांना भेटायला गेले आणि त्यावेळेला मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तर त्यांनी मला ही अट ठेवली की माझी पत्नी गेले तसंच तू आकाशला सोडून माझ्याकडे यायचं, नाहीतर मी हे ऑपरेशन करणार नाही। त्यांनी माझ्याकडून तसं कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं आणि त्यामुळे मला हे सगळं करणं खूप भाग पडलं आणि खरं सांगू का त्याचमुळे मी हे सगळं करते आहे। असं म्हटल्यावर ते आकाश म्हणतो, त्या शंकरशणला तर मी आता सोडणारच नाहीये, मला काही ना काहीतरी वाटतच होतं आणि मला वाटत होतं की काहीतरी अघटितच घडत आहे, पण हे इतकं काहीतरी तो शंकरशण करतोय असं मला खरंच वाटलं नव्हतं, त्या शंकरशणला तर मी आता सोडणारच नाही। असं म्हणत आकाश आता चिडचिड करत लगेचच शंकरशणला मी धडा शिकवणार हे आता विचार करत असतो आणि त्यानंतर भूमी म्हणते, थांब आकाश, उगाच घाई करू नकोस, हे बघ आपण काहीतरी मध्यमार्ग काढूया। पण चिडलेला आकाश सांगतो, बिलकुल नाही, मी तुला म्हटलं ना मी जोपर्यंत त्याला आता धडा शिकवणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही भूमी। असं म्हणत तो आता तिकडून तडक उठून तो तडक आता जायला निघतो आणि त्यावेळेला आकाश भूमी आकाशला थांबवत असते, आकाश थांब, पण आकाश काही थांबायचं नावच घेत नसतो, तो तडक तिकडून निघून जातो आणि भूमी मात्र आकाश बोलत तिकडे बसते आणि ते तिचं स्वप्न असतं आणि ती विचार करते, मला कितीही मनामध्ये असलं ना की आकाश तुला मी सगळं सत्य सांगावं, पण मी तुला सगळं सत्य सांगू शकत नाहीये, कारण तू या सगळ्यामध्ये आता उगाच स्वतःला त्रास करून घेशील आणि मी वचनामध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे मी तुला सत्य सांगू शकत नाही। खरंच आकाश मला माफ कर, काहीही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुला सत्य सांगायचंय, पण जी काही परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीनंतर मी तुला कसं आणि काय सत्य सांगू हे मला खरंच कळत नाहीये। पण एक दिवस तरी मला असं वाटते की मी तुला असं सत्य सांगून शंकरशणचं मन तोडण्यापेक्षा मला असं वाटते की त्याने स्वतःहून मला सांगावं, त्याला समजा। पण या सगळ्यामध्ये आता तो सांगेल का की काय सत्य होतं? शंकरशण स्वतःहून माझी बाजू समजून घेईल, शंकरशण बाजू समजून घेईल आणि त्यानंतर तो मला तुझ्याकडे पाठवेल अशी माझी एक भोळी आशा आहे, पण मला नाही वाटत की या जन्मात तरी ते शक्य होईल। खरंच शंकरशण ज्या पद्धतीने वागतायत ना मला नाही वाटत की ते मला खरंच समजून घेतील का? काय करू, माझं ना काय द्विधा मनस्थिती झालेली आहे,
काय करायचं नाही मला खरंच काही कळत नाही आकाश. कशा पद्धतीने आता हे आपले भोग संपणार आहेत आणि कशा पद्धतीने मी तुझ्यापर्यंत सत्य घेऊन पोहोचणार आहे, असं म्हणत भूमी आता विचार करत असते आणि आकाशपर्यंत सत्य आपण कसं पोचवायचं याचा विचारच करत असते आणि रडत असते. तिला समोर काही मार्ग दिसत नसतो. समोर दिसत असतो तो फक्त अंधार अंधार आणि अंधारच. भूमीला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नसतो. पण आता खूप मोठी गोष्ट घडणार असते. भूमीने आता आपल्या किडनॅपिंग रागिणीनेच घडवून आणलेली आहे. या सगळ्याचा आता इकडे भूमी खूप मोठा सगळ्यांच्या समोर उलगडा करणार असते. ज्या वेळेला भूमी या सगळ्याचा उलगडा करणार असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे रागिणी सांगत असते, आकाश तू काय डोक्यामध्ये खूळ घेतलेस मला खरंच कळत नाहीये. आकाश म्हणतो, थांब आत्या, जे काही सत्य आहे ते सत्य आता समोर आलंच पाहिजे. इकडे आता भूमीने रागिणीला सांगितलेलं असतं की तुम्हीच मला किडनॅप केलंत ना, मी तुम्हाला सोडणार नाही. यावरती रागिणी म्हणते, तुझ्याकडे काय पुरावा आहे मी तुला किडनॅप केलंय? यावरती आता इकडे भूमी सांगते, 100% पुरावा आहे. इन्स्पेक्टर साहेब अटक करा यांना. यावरती रागिणी चिडचिड करायला लागते. त्यावरती भूमी आता रागिणीला अटक करण्यासाठी पोलीस आणते. इकडे तोपर्यंत अभिजित भूमीला भेटण्याचा प्रयत्न करत असतो. भूमीला काहीतरी सांगायचं असतं आणि त्याच्यासोबत एक अजून माणूस असतो. काल तर तुझा डाव फेल गेला, आज काय आहे? तो म्हणतो आज जाणार नाहीये. इकडे तोपर्यंत रागिणीला बेड्या घातल्या जातात आणि पोलीस रागिणीला अटक करून घेऊन जात असतात भूमीच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये. यावरती रागिणी सांगते, पोलिसांना तुमच्याकडे पुरावा काय? भूमी सांगते, पुराव्या सकट तुमच्या समोर आता उभी राहिलेली आहे. पुरावा पोलिसांच्या हातात असतो आणि त्यामुळे रागिणी आता अटक झालेली असते. या भूमीने असा काय पुरावा सादर केलाय की ज्याच्यामुळे रागिणी अटक झाले हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.